पुण्यात काय सुरू आहे बघून मला तर आता प्रश्न पडू लागला आहे. त्याचं कारण असं आहे की एक नसरापूर झालं, त्यानंतर पर्वती झालं, आत्ता भवानी पेठेत तशीच घटना घडली. इतकंच काय तर मी काही वेळापूर्वी बातमी फाईल केली हवेली तालुक्यातल्या थेऊरच्या इथली. तिथेसुद्धा असंच एका आजोबांनीच त्याच्या नातीला बॅट टच केल्याचं समोर आलं आहे आणि काय तर परत आईने या सगळ्या प्रकरणात तक्रार दिली. पण आत्ता मी ज्या बातमीबद्दल बोलणार आहे ती आहे आळेफाट्याची. आणि काय घडलं हे जर समजून घेतलं तर आणखी तपासातल्या पुढच्या गोष्टीसुद्धा तुम्हाला कळतील. आणि कदाचित मला असं वाटतं की ज्या क्षणी ज्या बापाने त्यांच्या मुलीला मारलं आहे त्याची कारणं ऐकली तर तुम्हीसुद्धा तुमच्या भुवया उंचावतील. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत. थेट गोष्टीला सुरुवात करतो. मोशीतला एक माणूस होता. 2 मुलांना घेऊन बाहेर पडला. एक 3.5 वर्षाची त्याची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा. घरातून तो बाहेर पडला तरी मोशीवरून तो तिकडे आळेफाटा साईडला वगैरे गेला. आणि यानंतर म्हणजे हा एक सिक्वेन्स आला. इथून थेट पुढचा सिक्वेन्स सुरू होतो ते म्हणजे या जबाबानंतर. जबाब काय आहे तर एका पोलीस हवालदाराने दिलेला हा जबाब आहे. आणि त्यात काय लिहिलं समजून घ्या. पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला पूर्ण स्टोरी लक्षात येऊन जाईल. ओंकार अशोक खुणे नावाचं आळेफाटा पोलीस स्टेशनला एक हवालदार आहेत. ते ह्या सगळ्या लिहितात. ते म्हणतात की मी जबाब देतो पोलीस स्टेशनला राहून. ते पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. ते म्हणतात की 6 तारखेला सकाळी 10 वाजता मी पोलीस स्टेशनला माझ्या कर्तव्यावर आलो. आणि ते आल्यानंतर मला तिथे वडगाव आनंद जे जुन्नरमधलं एक गाव आहे तिथले पोलीस पाटील आलेले दिसले. आणि त्यांच्यासोबत एक लहान मुलगा घेऊन ते पोलीस स्टेशनला आले होते. आता हे आल्यानंतर मग मी त्या लहान मुलाला विश्वासात घेतलं 5 वर्षाच्या. त्याची जर चौकशी केली, गप्पा मारल्या त्याच्यासोबत. मग तो असं म्हणाला की माझं नाव, त्याने सांगितलं, लहान आहे त्यामुळे त्याचं नाव मला तुम्हाला सांगता येत नाही. तो म्हटलं की माझं नाव असं असं XYZ असं असं आहे, मोशीला राहतो मी, हे पण त्याने सांगितलं. आणि तो असं म्हणाला की माझे पप्पा हे मला आणि माझी लहान बहीण ह्या दोघांना घेऊन आपल्याला फिरायला जायचं आहे असं म्हणून आम्हाला दोघांना घेऊन घरातून बाहेर पडले. आता घरातून बाहेर पडले आणि तिथून मग ते आम्हाला रात्री आम्ही कुठे पोचलो आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी आम्हाला जंगलात सोडून दिलं. बघा बरं का. आणि हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, कारण नंतर यात पुढे काय झालं तुम्हाला कळणार आहे. मग तो म्हणतो की आम्हाला त्यानंतर पप्पांनी मला आणि माझ्या बहिणीला रात्री जंगलात सोडून दिलं. आणि मग त्यानंतर ते कुठे गेले आम्हाला माहीत नाही. मी रडू लागलो. ठीक आहे. आता ह्यानंतर चौकशी करायला सुरुवात झाली. चौकशी केल्यानंतर मग कळलं की हे कोण आहेत, कुठले आहेत, काय वगैरे वगैरे. आणि असं करून त्या मुलाच्या आजोबांपर्यंत हे सगळे पोलीस पोहोचले. मग त्या आजोबांकडे चौकशी झाली. आजोबांना विचारलं की नक्की कुठे तुमचा मुलगा, ते आधी सांगा तुम्ही. तर मग त्यांनी सांगितलं, सगळी माहिती दिली. पण ते असं म्हणाले की माझा मुलगा जेव्हा काल बाहेर पडला होता तेव्हा तो सकाळी बाहेर पडलेला. त्यानंतर तो रात्री 10:30 वाजता तो संध्याकाळी बाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता तो घरी आला. आणि त्याला नंतर मी त्याला विचारलं की अरे मुलं कुठे आहेत, म्हणजे नातू कुठे त्यांचे, असं विचारलं. मग तो त्याने सांगितलं की आता मी दुसरीकडे रूम करतोय. तर पोरांना त्या नवीन रूमवर बालाजीनगरला रूम केली, त्या रूमवरच मी दोन्ही पोरांना आता ठेवलं आहे. त्यांचे कपडे भरायला आलो आहे. त्यांची कपडे घेतली, बॅग भरली. बघा, हे पोलीस चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी समोर आल्या. आता हे सगळं होत असताना तो बॅग भरून निघून गेला असं आजोबा सांगतात, त्या जे लहान मुलं 2 आहेत त्यांचे. ठीक आहे. आता हे सगळं झाल्यानंतर पुढे असं झालं की पोलिसांना इथपर्यंत माहिती मिळाली. पण या पोराचा जो मुलगा सापडला आहे त्याचा बाप कुठे हे शोधायचा प्रयत्न सुरू होत होता. आणि त्यानंतर मग 2-3 ठिकाणी सगळी झाले. मग त्यानंतर एक भोजराज मिसळ नावाची आणखी एक तिथे व्यक्ती आहे. असे एक एक करून शेवटी त्याचे रिसर्च सुरू झाला, म्हणजे त्याचा सर्च सुरू झाला. त्याचा सर्च सुरू झाला. आणि शेवटी या सगळ्या मॅनहंटमध्ये तो फाउंटनच्या एका ठिकाणी सापडला. आता इथपर्यंत गोष्ट थांबत नाही. मुलगा असा आहे की लहान मुलगा सापडला आहे, त्याचे पॅरेंट्स नाहीत, कुणीच नाही आहे, आई नाही दिसत आहे. त्याचा बाप कुठे, तो मुलगा म्हणतो माझे वडील मला सोबत घेऊन निघाले होते, आम्हाला सोडले, माझी बहीण पण होती आणि आता बहीण कुठे मला माहीत नाही आहे. आता हे झाल्यानंतर शेवटी पोलिसांना त्यांचा बाप कुठे ते सापडला. आणि सापडल्यानंतर असं दिसलं की त्याने त्याच्या मुलीला गळा दाबून मारून टाकल्याचं समोर आलं. आणि फक्त इतकंच नाही तर मुलगा, जे जंगलात सगळे एकत्र निघालेले होते, तर मुलगा मध्ये जाताना बेशुद्ध पडलेला होता, त्यालासुद्धा हा असा प्रयत्न केला मारून टाकण्याचा. पण त्यात तो गेला नाही. सुदैवाने तो वाचला. जेव्हा तो उठला तेव्हा तो बाहेर चालू लागला. तो रस्त्यावरती आला आणि तो कोणाला तरी सापडला लहान मुलगा म्हणून, आणि त्याला तिकडे पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं. आता पुढे यात असं घडतं की पोलीस जेव्हा तपास पुढे सुरू करतात त्यावेळी असं होतं की बाप तर सापडतो, त्याच्याकडे चौकशी सुरू होते. मग तो काय सांगतो, तो सांगतो की माझी पत्नी मला व मुलांना 6 महिन्यापूर्वीच सोडून गेलेली आहे. बघा, तो सगळं खरं सांगत नाही. तो म्हणतो माझी मुलं तर माझ्याकडे नाहीच आहेत, ती माझ्या पत्नीसोबत आहेत. 6 महिन्यापूर्वीच माझी पत्नी सोडून गेलेली आहे. आणि घरातील किरकिरीमुळे मला सतत ह्या सगळ्याचा वैताग यायचा. आणि नंतर
परत काही दिवसांनी मुलांनी तिने माझ्याकडे पाठवली आणि मग त्यानंतर मुलांच्या घरात मला त्रास होत होता आणि म्हणून मी त्या दोघांना घेऊन गेलो आणि मी गळा दाबून मारून टाकला. आता पुढे बघा, त्यांनी दोघांना मारलेलं असतं पण मुलगा जगतो. मग त्यानंतर असं होतं की घटनास्थळी पोलीस पोहोचतात. ते पोलीस तिथे घेऊन जातात त्यांना, हे घटना स्थळ तिथे व्हॅन मिळते त्याला घेऊन जातात. त्यानंतर जुन्नर तालुक्यात ते पोहोचतात आणि मग तिथे नाशिक रोडच्या लगत असलेल्या एका ठिकाणी त्यांना जागा दिसते. तो जो आरोपी तो त्यांना जागा पण दाखवतो आणि जागा दिसल्यानंतर तिथे लहान मुलीची त्यांना बॉडी पडल्याची दिसते. आता जेव्हा बॉडी दिसते तेव्हा तो जो अक्यूज असतो तो घाबरतो. तो म्हणतो अरे मी तर दोघांचं पण हे केलं होतं, मुलगा कुठे गेला. त्याला नंतर कळतं की मुलगा ह्या सगळ्यामधून जगला आहे त्याचा आणि तो मुलगा मेन रस्त्यावरती आला, त्याला तो कोणाला तरी भेटला म्हणून ह्या सगळ्या गुन्ह्याचा उलगडा झाला. त्यात त्याची 2 मुलं कुठे आहेत काय नाही काय नाही याबद्दल कधी तपासच लागला नसता. बापाने दोघांना मारून टाकण्याचा प्रयत्न केला, ज्यात 3.5 वर्षाची मुलगी मेली. आता या सगळ्यानंतर फॉरेन्सिक टीम पोचते, बॉडी पडलेली त्या मुलीची त्यांना दिसते, फॉरेन्सिक टीमला बोलवता येतं आणि मग सगळं DNA टेस्टिंग वगैरे पंचनामा वगैरे सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये तक्रार दाखल होते. आणि आत्ता एकाला जीव मारण्याचा प्रयत्न दुसऱ्याला मारून टाकलं आहे बापाने. आई सोडून गेली असं तो सांगतोय पण सुरुवातीला तो खोटं बोलला. महत्त्वाचं काय, मी ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं पुण्यात चाललं आहे काय ना, म्हणजे फार डिस्टर्बिंग सगळ्या गोष्टी मला दिसतात आणि ही स्टोरीसुद्धा मी तुम्हाला त्यासाठीच आणली की यामध्ये काही मोठा गुन्ह्याचा सिक्वेन्स वगैरे नाही आहे, पण मुद्दा असा आहे की ह्या घटना तुमच्या आमच्या सराउंडिंग्समध्ये घडत आहेत. बापाला त्या 2 पोरांना मारून टाकावंसं का वाटलं असेल हा विचार अजून मीच करत बसलो आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काय नशीब त्या मुलाचं की जो त्या सगळ्यातून बेशुद्ध फक्त इथे पडला, तो नंतर उठला, तो बाहेर आला आणि तिथून या सगळ्या केसचा तपास लागला. आत्ता पोलिसांनी त्याला कस्टडीत घेतलेलं आहे आणि त्या लहान मुलासाठी त्या आजोबांना त्या ऑलरेडी अप्रोच झालेत. त्याच्या कस्टडीचं सुद्धा नक्की काय करायचं काय नाही सगळं आता टेक्निकल गोष्टी चालू आहेत. बाकी काय होतं या गुन्ह्यात हे सुद्धा तुम्हाला पाठवूनच मी त्याचे फॉलोअपसुद्धा घेईन. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओमकार थेट, पुण्यावरून.